नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्र पेपर नंबर 2 मधील जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा डी हा जो घटक आहे त्या डी घटकामधला आपण विदेशी किंवा परकीय गुंतवणूक म्हणजे काय तो भाग पाहिलेला होता. म्हणजे परकीय गुंतवणूक म्हणजे काय आणि त्याचे एकंदरीत स्वरूप काय आहे, परकीय गुंतवणुकीचा अर्थ आणि व्याख्या काय आहे, हा भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला होता. म्हणजे प्रास्ताविक स्वरूपात हा भाग आपण संपवलेला होता. आजच्या लेक्चरला आपण विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे प्रकार आणि त्याचे जे स्वरूप आहेत तो भाग आपण पाहणार आहोत. विदेशी गुंतवणुकीलाच परकीय गुंतवणूक असं म्हटलं तर 1991 नंतर भारतामध्ये परकीय गुंतवणुकीवरील ज्या मर्यादा आहेत किंवा जे निर्बंध होते ते हळूहळू कमी केलेले असल्यामुळे 1991 नंतर भारतात परकीय गुंतवणुकी वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच भारतात परकीय भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येते. त्याच्यामध्ये मग उद्योग व्यवसायामध्ये ही गुंतवणूक होते, सेवा क्षेत्रामध्ये होते, दूरसंचार क्षेत्र आहे, त्यानंतर इंटरनेट आहे, टेलिफोन सेवा आहे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये फारशा भांडवलाची आवश्यकता नसते, परंतु जसजसा विकास होत जाईल तसं प्रचंड भांडवलाची आवश्यकता असते. आणि हे सगळं भांडवल जेव्हा देशामध्ये उभं करणं शक्य नसते तेव्हा आपल्याला परकीय भांडवलाची मदत घ्यावी लागते. आणि मग हे परकीय भांडवल भारतामध्ये आणत असताना ते वेगवेगळ्या मार्गाने येत असते. त्यावरून विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे एकूण 2 प्रकार सांगितले जातात, प्रत्यक्ष गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक. आता प्रत्यक्ष गुंतवणूक याचा अर्थ थेट परकीय भांडवल भारतातील उद्योगामध्ये जर गुंतवले जात असेल किंवा भारतीय कंपनी आणि परदेशी कंपनी अशा 2 कंपन्या एकत्रित येऊन जर भारतामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करीत असतील किंवा परदेशी सरकारकडून भारतामध्ये गुंतवणूक केली जात असेल किंवा परदेशातील भांडवलदार भारतातील कंपनीमध्ये पैसा गुंतवित असतील, भांडवल गुंतवणूक करत असतील तर त्याला, किंवा परकीय भांडवलदार परकीय कंपन्या भारतामध्ये येऊन उत्पादन करत असतील ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतो, तर त्याला काय म्हटलं तर थेट किंवा प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, त्याला FDI असंही म्हटलं तर डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट असंही त्याला म्हटलं जातं. तर ही प्रत्यक्ष गुंतवणूक केली जाते. आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक याचा अर्थ हा भांडवलाचा जो भाग आहे तो थेट पैशाच्या स्वरूपामध्ये भारतात न गुंतविता किंवा आपल्या देशामध्ये न गुंतवता अप्रत्यक्षरित्या जर हा पैसा भारतामध्ये गुंतवला जात असेल, उदाहरणार्थ भारतातील एखाद्या कंपनीने आपले शेअर्स विक्रीसाठी काढलेले आहेत, कर्जरोखे विक्रीसाठी काढलेले आहेत आणि हे शेअर्स जर परकीय भांडवलदारांनी खरेदी केलेले असतील, म्हणजे भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये परकीय भांडवलदाराने जर पैसे गुंतवलेले असतील तर त्याला काय म्हटलं तर अप्रत्यक्ष गुंतवणूक. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये भारतात परकीय गुंतवणुकी वाढत असल्याचे दिसून येते. त्यानंतर विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे स्वरूप. आता ही परकीय गुंतवणूक कोणकोणत्या स्वरूपामध्ये केली जाऊ शकते, तर एक म्हणजे सरकारी विदेशी गुंतवणूक. सरकारी विदेशी गुंतवणूक याचाच अर्थ परदेशातील सरकारने भारतामध्ये येऊन जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या उद्योगामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर त्याला सरकारी विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या भारतीय कंपनीमध्ये परदेशी सरकारने जर पैसे गुंतवलेले असतील, भांडवलाचा पुरवठा केलेला असेल तर त्याला सरकारी विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एनरॉन वीज प्रकल्प नावाचा प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला होता. तर त्याचं तुम्हाला पुढं उदाहरण दिलं जाईल. तर सरकारकडून म्हणजे एका देशातील सरकार, आता भारतातील सरकारकडून जर एखादा उपक्रम हाती घेतलेला असेल आणि त्या उपक्रमामध्ये समजा अमेरिकन सरकारने किंवा इंग्लंडच्या सरकारने किंवा जपानच्या सरकारने जर भारतामध्ये त्या उपक्रमात भांडवल गुंतवलेलं असेल आणि मग 2 देशातील सरकार एकत्रित येऊन जर एखादा उपक्रम भारतामध्ये सुरू करत असेल, म्हणजे भारत सरकार आणि परदेशातील सरकार, तर त्याला सरकारी विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्यानंतर खाजगी विदेशी गुंतवणूक म्हणजे
भारतातील कंपन्यांमध्ये, भारतातील उपक्रमामध्ये जर परदेशातील खाजगी व्यक्तींनी, खाजगी भांडवलदारांनी जर भांडवल गुंतवणूक केलेली असेल तर त्याला काय म्हणतात, खाजगी विदेशी गुंतवणूक. किंवा एखादा परकीय कंपनी भारतामध्ये येऊन प्रत्यक्षात जर भारतामध्ये आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकत असेल तर त्याला खाजगी विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की भारतामध्ये काही परकीय कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या परकीय कंपन्यांनी भारतामध्ये आपला उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे, आपलं उत्पादन सुरू केलेलं आहे, आपली कंपनी सुरू केलेली आहे, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं परदेशातील भांडवलदार, परदेशातील कंपन्या भारतामध्ये येऊन जर उत्पादन करत असतील खाजगी स्वरूपामध्ये तर त्याला खाजगी विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्यानंतर खाजगी संयुक्त विदेशी गुंतवणूक हा एक प्रकार आहे. संयुक्त विदेशी गुंतवणूक याचा अर्थ जॉईंट, म्हणजे भारतीय कंपनी आणि परदेशी कंपनी, मग परदेशी कंपनी खाजगी व्यक्ती असेल किंवा सरकार असेल यांनी एकत्रित येऊन जर या ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल आणि एखादा उद्योग व्यवसाय सुरू केला असेल तर त्याला संयुक्त विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय केला जातो. आपण मागच्या तासाला पण उदाहरण घेतलेलं होतं की भारतात बरीच वर्ष हिरो होंडा नावाची कंपनी दोन चाकी गाड्यांचं, मोटार गाड्यांचं उत्पादन करत होती. तर त्याच्यामध्ये भारतातली हिरो कंपनी आणि जपानची होंडा कंपनी या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे म्हणजे एकत्रितपणे भारतामध्ये मोटार गाड्यांचं उत्पादन केलेलं होतं आणि हिरो होंडा या नावाने हे उत्पादन बाजारामध्ये त्यांनी आणलेलं होतं. आता अलीकडे काय झालेलं आहे तर ह्या दोन कंपन्यांमध्ये जो करार केलेला होता तो संपुष्टात आलेला आहे, म्हणजे तो संपलेला आहे. त्यामुळे या दोन कंपन्या आज विभक्त झालेल्या आहेत. हिरो कंपनी वेगळ्या नावाने आपलं उत्पादन करते आणि होंडा कंपनी स्वतंत्र नावाने आज उत्पादन करत असेल दिसून येते. परंतु एक काळ असा होता की या दोन कंपन्या एकत्रितपणे हिरो होंडा नावानं दोन चाकी गाड्यांचं उत्पादन करीत होत्या. तर त्याला काय म्हटलं तर संयुक्त विदेशी गुंतवणूक. किंवा मगाशी मी उदाहरण देत होते की म्हणजे महाराष्ट्रात एनरॉन वीज प्रकल्प नावाचा प्रकल्प हा दापोली जिल्ह्यामध्ये दाभोळे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. आता हा जो प्रकल्प आहे एनरॉन प्रकल्प, तर एनरॉन प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम होता. तर महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमामध्ये अमेरिकेच्या एनरॉन कंपनीनं भांडवल गुंतवलेलं होतं. त्यामुळे अमेरिकेची एनरॉन कंपनी आणि भारतातील महाराष्ट्र सरकार या दोघांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. कालांतरानं तो वीज प्रकल्प बंद पडला आणि आता रत्नागिरी पॉवर हाऊस या नावानं स्वतंत्रपणे ते उत्पादन केलं जातं. परंतु एकेकाळी अशा पद्धतीनं संयुक्तरित्या हे उत्पादन केलं जात होतं, तर त्याला संयुक्त विदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी केलेला वित्त पुरवठा. समजा भारत सरकारला काही कारणास्तव जर कर्ज हवं असेल आणि ते कर्ज परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये हवं असेल तर भारत सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करणाऱ्या वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा घेऊ शकते आणि त्या कर्ज पुरवठ्याच्या रूपाने भारतामध्ये परकीय भांडवल येत असते. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्य करणाऱ्या आज अनेक वित्तीय संस्था आहेत, जसं की जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई बँक किंवा ज्याला एशियन बँक असं म्हटलं जातं की जी फक्त आशिया खंडातील देशांनाच कर्ज पुरवठा करते. तर किंवा अशा वेगवेगळ्या ज्या कंपन्या संस्था आहेत या संस्था प्रामुख्याने भारताला वेळोवेळी ह्या संस्थांनी कर्ज पुरवठा केलेला आहे आणि त्या रूपाने भारतात परकीय चलन किंवा परकीय भांडवल उपलब्ध झालेले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी केलेला वित्त पुरवठा असं म्हटलं जातं. थांबा मी आता हे करते रेकॉर्ड. जाऊ दे. अहो बघायला पण मला आता वेळ नाही, तर मला रेकॉर्डिंग माझं चाललंय. थांब म्हणावं त्याला जरा 10-15 मिनिटं परत ये. त्यानंतर बाह्य व्यापारी कर्जे. बाह्य व्यापारी कर्जे याचा अर्थ व्यापार व्यवसायासाठी किंवा व्यापारासाठी जर
व्यापारासाठी जर आपल्याकडे कर्ज घेतलेली असतील तर त्याला बाह्य व्यापारी कर्ज असं म्हटलं जातं. यामध्ये अमेरिकन निर्यात बँक, जपान निर्यात बँक, ब्रिटन निर्यात बँक अशा बँकांकडून ही कर्ज घेतली जातात आणि ही फक्त व्यापारासाठी घेतली जातात. त्याला बाह्य व्यापारी कर्ज असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं बाह्य देशांकडून ही कर्ज घेतली जातात आणि त्या कर्जाच्या रूपाने भारतामध्ये परकीय भांडवल उपलब्ध होत असते. त्यानंतर अनिवासी भारतीय नागरिकांनी केलेली गुंतवणूक. अनिवासी भारतीय याचा अर्थ जे नागरिक मूळचे भारताचे आहेत, जे लोक मूळचे भारतीय आहेत परंतु उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं जर ते परदेशामध्ये गेलेले असतील आणि त्यांनी तिथं आपला व्यवसाय सुरू केलेला असेल आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना किंवा तिथं त्यांना मिळणारा जो पैसा आहे तो पैसा त्यांनी पुन्हा भारतामध्ये आणून जर गुंतवलेला असेल तर त्याला अनिवासी भारतीय नागरिकांची गुंतवणूक असं म्हटलं जातं. तर अनिवासी भारतीय लोकसुद्धा भारतातील कंपन्यांमध्ये, भारतातील शेअर मार्केटमध्ये अशा पद्धतीनं पैसे गुंतवतात आणि या पद्धतीने अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून हे परकीय भांडवल भारतामध्ये येत असते. तर या पद्धतीनं विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे प्रकार आणि विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीचे एकंदरीत स्वरूप असलेले आपल्याला दिसून येते. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण टेलिग्राम ग्रुपला ऑब्जेक्टिव्ह टाकलेले आहेत तिन्ही प्रकरणांचे. तर ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. जवळजवळ 62 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत. 4थं प्रकरण आपल्याला परीक्षेसाठी असणार नाही, फक्त 3च प्रकरणावरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला असणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने एकूण 25 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 2 मार्कासाठी 1 प्रश्न आणि 50 मार्काची ही आपली परीक्षा होणार आहे. तर ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत म्हणजे परीक्षेच्या वेळेला तुम्हाला ते वाचण्यासाठी उपयोगी पडतील. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.